नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओवर असतील व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राइब करून ज्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑल सेट करून घ्या, म्हणजे जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकू सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून जे काय तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर काय करायचं, सर्वात आधी अशा प्रकारे आपल्याला बिटमार्कला ओपन करायचं आहे। तर बिटमार्कला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर काय करायचं, प्लग क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा, वर थ्री लाईनवर क्लिक करायचं आणि फुल कापिंग एरियामध्ये आपल्याला हा फोटो करून घ्यायचा आहे। आणि या फोटोला काय करायचं, इथून सगळ्यात शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे। आणि आता जिथे जिथे आपली बीट पडत आहे तिथून अशा प्रकारे दोन भागी आपल्याला हा फोटो अशा प्रकारे करत जायचा आहे। आता बीट प्रमाणे आता जिथे जिथे आपली बीट पडत आहे तर तिथून अशा प्रकारे दोन म्हणजे भागी आपल्याला हा फोटो अशा प्रकारे करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी करून दाखवतो तुम्हाला, काही विषय नाही। तर इथं बारीक बारीक आहे त्याला पण अशा प्रकारे बीट प्रमाणे कट करून घ्या, काही विषय नाही, एकदम सोपं आहे, सगळं एकदम डिटेलमध्ये सांगतो, फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर अशा प्रकारे जे काय आहे तो फोटो दोन भागी अशा प्रकारे करून घ्या। इथं मी काहीशी करलेली आहेत, इथं बारीक बारीक करून सांगा म्हणजे खूप लांब व्हिडिओ होईल, त्यामुळे इथं मी काहीशी करून दाखवलेली आहे तुम्हाला। आणि दररोजच्या एडिटर मला जर तुम्हाला इतकं माहितीच असेल की फोटो कशा प्रकारे कट मारत असतात, तर अशा प्रकारे दोन भागी सगळे फोटो करून घ्या। आणि त्यानंतर काय करा, इथून बॅक या आणि जे काय मी शेकी पीठ देईल तुम्हाला ते इथून ओपन करायचं आहे। तर ओपन केल्यानंतर सर्वात आधी काय करा, पहिले जे काय दोन फोटो आहेत ते सोडून द्या आणि जे काय तिसऱ्या फोटोवरती इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करा, इथं डब्याच्या असून क्लिक करा आणि इथून कॉपी लेअरवरती क्लिक करून इकडून बॅक या। आणि त्यानंतर काय करा, डबल बिटमार्कला यायचं आहे आपल्याला। आता बिटमार्कला येण्यानंतर काय करायचं, पुढे जायचं आहे। इथं बरोबर आपल्या 5.9च्या पुढचा जे काय मोठा लांब सडक फोटो आहे बघू शकता, तर त्यावरती त्या क्लिक करायचं आहे। त्या फोटोवरती डब्याच्या असून क्लिक करायचे, एकदम खालती पेस्टचे जे काही ऑप्शन आहे तर त्याच्या मोरी एक बाण दिसतं, त्या बाणवर क्लिक करायचं आहे। आणि एक नंबरला इथं कलरचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावर एकदा अशा प्रकारे क्लिक करायचं आणि पेस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर आता बघू शकता अशा प्रकारे आपलं हा इफेक्ट लागून जाईल। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, एक इफेक्टला आपल्याला डबल ओपन करायचं आहे। आता ओपन केल्यानंतर काय करायचं, आता काय करायचं, सर तरी जे काय पहिला फोटो आहे तर त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। आता पहिल्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर बिटमार्कला ओपन करायचं आहे। आता इथं काय करायचं, एकदम पहिला फोटो जर आपण इफेक्ट कॉपी केला होता तर इथं पण एकदम पहिल्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे। डबल एक मदत सोडून द्यायचा आहे फोटो, आणि जे काय त्याचा पुढचा फोटो येईल त्याला पण अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे। डबल एक मदत सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याचा पुढचा फोटो येईल अशा प्रकारे याला पण पेस्ट करून घ्यायचा आहे। डबल एक मदत सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे पेस्ट करायचं, म्हणजे एक फोटो सोडून पेस्ट करत यायचा आहे बरोबर आपल्या इथं लांब फोटो येईल तिथपर्यंत, म्हणजे 5.9च्या बीटपर्यंत। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आपल्याला, त्या 5.9च्या बीटच्या पुढे आपल्याला ती इफेक्ट पेस्ट करायचं नाही कुठंच। तर त्यानंतर काय करायचं, जे काय दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे। इथून जे काय दुसऱ्या फोटोचा इथून इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे, बिटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। आता इथून काय करायचं, दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केला तर इथल्या दुसऱ्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। डबल मदत सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे। डबल एक मदत सोडून द्यायचं आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे। डबल एक मदत सोडून द्यायचं आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही याला पण देऊन घ्यायचं आहे आपल्याला बरोबर 5.9च्या बीटपर्यंत, आणि इथून डबल बॅक यायचं आहे। मग त्यानंतर डबल शेकी आपल्याला ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं, जे काय चौथ्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे। चौथ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर डबल बॅक यायचं आहे, बिटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। आता काय करायचं, पुढे जायचं आहे। आता इथं काय करायचं, आपल्याला छोटे छोटे खूपच फोटो आहेत बघू शकता। इथे ते छोटे फोटोला कशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय करायचं ते सांगतो तुम्हाला। सर्वात आधी असे दोन बोटांना अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे या व्हिडिओला, आणि इथला जे काय पहिला फोटो आहे म्हणजे बारीक बारीक याच्यातला, तर त्या पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा, डबल मला सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। डबल एक मदत फोटो सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। डबल एक मदत सोडून द्यायचा आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे।
आणि डबल एक मध्ये सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या फोटोला आपण अशा वगैरे हायपेट पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे जे काही बारीक बारीक फोटो आहे तर एक फोटो सोडून हायपेट या बारीक बारीक फोटोला आपल्याला देऊन द्यायचा आहे. त्यानंतर बॅक यायचा आहे आणि शेकीपटला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता शेकीपटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे काय आता याचा पुढचा इफेक्ट आहे फोटोवरती एक कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक येऊन बीट मार्काला आपल्याला ओपन करायचं आहे. तरी तुम्हाला डबल पुढे जायचं आहे आपल्याला. इथं बारीक बारीक फोटो आहेत तर इथलं काय करायचं आहे आपण पहिल्या फोटोला दिला होता तर इथलं त्याच्या पुढचा जे काय फोटो आहे तर तिथून डबल सुरुवात करायची आणि डबल एक सोडून अशा प्रकारे हायपेट पेस्ट करत जायचं आहे. जेपर्यंत आपले काही बारीक फोटो आहेत तिथपर्यंत एक फोटो सोडून द्यायचा आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला आपण हायपेट पेस्ट करायचं आहे. डबल एक सोडून द्यायचा आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला हायपेट पेस्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे याला आपण घेऊन घ्या तुम्ही. त्यानंतर इथून बॅक या आणि डबल शेकीपटला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता शेकीपटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे मोठा तो थोडासा तिथून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तिथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्काला आपल्याला ओपन करायचं आहे. आता बीट मार्काला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता इथून पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर काय करायचं ते बारीक बारीक फोटो संपल्यानंतर एक थोडासा मोठा फोटो आहे बघू शकता. तर त्या थोडंसं मोठ्या फोटो लागून अशा प्रकारे हायपेट पेस्ट करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीपटला आपल्याला ओपन करायचं आहे. आता शेकीपटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता जे काय त्याच्या एकदम शेवटच्या जे काय अधिकार फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डबल बीट मार्काला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे जे बारीक फोटो संपल्यानंतर एक थोडासा मोठा फोटो होता तर त्याला आपण आधीचा इफेक्ट पेस्ट केला तर त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट आपण अप्लाय मारायचा आहे आणि डबल एक मध्ये सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय मारायचा आहे. डबल एक मध्ये सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करत जायचा आहे. आता शेवटपर्यंत आपण आता हे इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. फोटो सोडून हा इफेक्ट पेस्ट करत शेवटपर्यंत देऊन घ्या. त्यानंतर बॅक या आणि डबल शेकीपटला आपण करून घ्या आणि आता जे काही शेवटच्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्या इथून. तर शेवटच्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर डबल बीट मार्कला या. आता इथून काय करायचं आहे आता डबल बारीक फोटो संपल्यानंतर त्याचं जे जगा पुढचे जगा 2 फोटो मोठे होते तर त्याला दिलेले आहेत आपण. तर त्याच्या पुढचा एक फोटो राहिला होता तर त्याला पेस्ट करायचा आहे आणि डबल एक मध्ये सोडून द्यायचा आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे हायपेट पेस्ट करायचं आहे आणि डबल एक मध्ये सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला असे एक सोडून तुम्ही शेवटपर्यंत हा पण इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचा आहे आणि डबल शेकीपटला आपल्याला ओपन करायचं आहे आणि त्यानंतर जे काय वरील लेअर दिसेल तुम्हाला शेकीपटमध्ये तर तसे लेअर इथून कॉपी करून घ्या. लेअर कॉपी केल्यानंतर इथून डबल बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता काय करायचं आहे जे काही बारीक फोटो संपल्यानंतर बरोबर 10 पॉईंट तेराच्या बीटला यायचं आहे आणि इथून डबल ऑप्शन क्लिक करून इथून पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आता ही शेवटपर्यंत अशा प्रकारे लागून जाईल बघू शकता. तर त्यानंतर काय करायचं आहे एवढी स्टार्टिंगला यायचं आहे पहिला याच्यापासून क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं इथून एक बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची. त्यानंतर डबल ब्लँडिंगच्या याचं जायचं आहे डबल इथं लाईटिंगच्या याचं जायचं आहे आणि एक नंबरला तुम्हाला स्क्रीनचे जे काही ऑप्शन दिसून जाईल त्यावर इथं क्लिक करायचं आहे आणि या बॉटलला काय करायचं आहे शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आजचा व्हिडिओ जे काय आहे ती एक्सपोर्ट व्हायला चालू आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगू मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे काय आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा.